नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या सेशन मधल्या पार्ट 2 मध्ये आज आपण बघणार आहोत अँटोनिम, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेजेस आणि स्पेल एररचे प्रश्न। या सर्व प्रश्नांचा उपयोग तुम्हाला टीसीएस आयबीपीएस पॅटर्न अंतर्गत होणाऱ्या ज्या परीक्षा असतील, सीजीएल असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतील, बँकिंग असतील किंवा इतर सर्व काही परीक्षा, या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे व्होकॅब्युलरी अत्यंत महत्त्वाची आहे। चला तर मित्रांनो, आजच्या सेशनला सुरुवात करूया। आता पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपल्याकडे अँटोनिमचा। ओके, व्यवस्थित वाचा। सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड और अंडरलाइन वर्ड। बघा, वर्ड दिला आपल्याकडे फ्लॅबी। एसएससी एमटीएस परीक्षेत प्रश्न विचारलाय मित्रांनो, फ्लॅबी। ओके, या फ्लॅबी साठी 4 ऑप्शन आहेत। ए म्हणतो लॉंग, बी म्हणतो प्लम्प, सी म्हणतो फार्म आणि डी म्हणतो स्ट्रेच। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं या फ्लॅबी या शब्दाचा अर्थ काय? तर फ्लॅबीचा अर्थ होतो एखादा माणूस आहे, गुबगुबीत आहे, ठीक आहे, गलेलट्ट आहे, फुगलेला आहे, तर त्याला फ्लॅबी असं आपण म्हणू शकतो। माणूस असेल, वस्तू असेल, पदार्थ असेल, एटसेट्रा, त्याला फ्लॅबी असं तुम्ही म्हणू शकता। मग फ्लॅबीसाठी असा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे। ओके, फ्लॅबी म्हणजे गुबगुबीत, ओके, म्हणजेच काय तर फ्लेक्झिबल असणार। मग असा काहीतरी शब्द जो किंवा टणक पद्धतीचा आहे, कणखर आहे, त्याला काय म्हणतात? तर याचा ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर सी, फार्म। ओके, पाहूया सर्व शब्दांचे अर्थ। बघा, पहिला फ्लॅबी काय म्हणतो? हॅव्हिंग टू मच सॉफ्ट फॅट इन्स्टेड ऑफ मसल। बघा, हॅव्हिंग टू मच सॉफ्ट, एकदम सॉफ्ट म्हणजे खूप जास्त गुबगुबीत असलेला, सॉफ्ट असलेला, मऊ असलेला, इन्स्टेड ऑफ मसल स्नायू नसलेला। म्हणजे आपण सिक्स पॅक म्हणतो ना, सिक्स पॅक नाहीयेत, परंतु असा माणूस जो गुबगुबीत आहे त्याला तुम्ही फ्लॅबी असं म्हणू शकता। ओके, गलेलट्ट, एकदम जाडजूड। नंतर येतो आपल्याकडे फार्म। एबल टू स्टे द सेम शेप फेन प्रेस। बघा, एबल टू स्टे द सेम शेप फेन प्रेस, जेव्हा एखाद्या पदार्थाला तुम्ही प्रेस केलं म्हणजेच दाबलं तरी सुद्धा त्याचा आकार बदलत नाही, तो स्टे द सेम शेप, जशाला तसा त्याचा आकार राहतो, त्याला फार्म असं म्हणतात, म्हणजे कणखर किंवा टणक। मग फ्लॅबी म्हणजे गुबगुबीत, याला विरुद्धार्थी, याला टणक न बदलणारा कणखर, त्याला म्हणायचं फार्म। ओके, नंतर बघा लॉंग। लॉंगचा नॉर्मली अर्थ होतो लांब लचक असणं, एखादी अर्थ। ओके, तर डेफिनेशन मध्ये बघा, डेफिनेशन स्वरूपात लक्षात ठेवा, जास्त लक्षात राहील। टॉकिंग अबाउट हाऊ मच समथिंग मेजर्स इन लेंथ, डिस्टन्स ऑर टाइम। असं काहीतरी जे लेंथ मध्ये मेजर करतात, मोजतात, डिस्टन्स अंतरामध्ये मोजतात, टाइम वेळेमध्ये मोजतात, जे की लांब लचक आहे त्याला लॉंग म्हणतात। नंतर आहे प्लम्प, प्लीझंटली फ्लॅट, म्हणजे एकदम गुबगुबीत, रसरशीत, जो गलेलट्ट आहे त्याला प्लम्प असं म्हणतात। मग परीक्षेमध्ये जर विचारलं तुम्हाला फ्लॅबीला सिनोनिम, सिमिलर वर्ड सांगा, तर फ्लॅबीसाठी सिमिलर वर्ड येऊ शकतो तुमच्याकडे प्लम्प। ओके, नंतर आहे स्ट्रेच। टू पुल समथिंग सो दॅट इट बिकम्स लॉंगर ऑर वाइडर। पुल समथिंग, एखादी गोष्ट जोराने किंवा ताण धरून ओढणे की जेणेकरून ती लॉंगर होईल, लांब होईल किंवा रुंद होईल, त्याला तुम्ही स्ट्रेच असं म्हणू शकता, ताणलेलं असणं। ओके, पुढचा बघा। सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड। सिनोनिम, ओके, समानार्थी शब्द। बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हा पॅटर्न फॉलो चालू आहे सध्याच्या वेळेला। ओके, बघा, दिस मेडिसिन कॅन मेक यू फील लेथर्जिक अँड डिझी। ही जी मेडिसिन आहे ना, तुम्हाला फील कशी करेल? लेथर्जिक म्हणजे सुस्ती वाटल्यासारखं। काही काही मेडिसिन असतात बघा, ती आपण खाल्ली की एकदम झोप यायला लागते, सुस्ती यायला लागते, त्यासारखं। मग लेथर्जिकचा अर्थ होतो सुस्ती येणं, आणि डिझी म्हणजे चक्कर येणं। ओके, डिझी म्हणजे काय? चक्कर येणं, डिझीनेस हा वर्ड तुम्ही ऐकलेला असेल। ओके, मग लेथर्जिक, सुस्ती असलेला, यासाठी समानार्थी शब्द शोधायचा। ओके, पहिला म्हणलाय इनॅक्टिव्ह, दुसरा म्हणलाय कायनेटिव्ह, सी म्हणतोय विवॅशियस आणि डी म्हणतो मिस्टिरियस। तर सांगा पाहू कोणता आन्सर आहे? तर मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर येतं आपल्याकडे ऑप्शन नंबर ए, इनॅक्टिव्ह। लेथर्जिक म्हणजे सुस्त, मग इनॅक्टिव्ह, ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय, आणि इनॅक्टिव्ह म्हणजे सक्रिय नसलेला, जो एकाच जागेवर बसून असतो, त्याला इनॅक्टिव्ह असं म्हणू शकता। बघा एक्झाम्पल, लेथर्जिकचा अर्थ होतो हॅव्हिंग लिटल एनर्जी, एकदम कमी एनर्जी असलेलं। ओके, अंगात जोम नाही, सुस्ती पडलेला, त्याला लेथर्जिक असं म्हणू शकता। इनॅक्टिव्ह म्हणजे डुईंग नथिंग, काहीही न करणं, एकाच जागेवरती बसून राहणं, किंवा एखादं तुमच्याकडे कंपोनंट आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, काम करत नाही, त्याला इनॅक्टिव्ह म्हणू शकता। ओके, नंतर आला कायनेटिक, इन्व्हॉल्विंग ऑर प्रोड्युसिंग मुवमेंट। बघा, प्रोड्युसिंग मुवमेंट, मुवमेंट म्हणजे हालचाल, हालचाल निर्माण करणं, एखादी गती निर्माण करणं, त्याला कायनेटिक असं म्हणतात। तुम्ही कायनेटिक एनर्जी हा शब्द ऐकला असेल, त्याच प्रकारचा कायनेटिक आहे। ओके, विवॅशियसचा अर्थ बघा, फुल ऑफ एनर्जी, एकदम जोमानं तुमच्यामध्ये उत्साह असणं, त्याला विवॅशियस म्हणू शकता। ओके, नंतर मिस्टेरियस बघा, दॅट यू डू नॉट अंडरस्टँड ऑर कॅन नॉट एक्सप्लेन।
जे की तुम्ही समजू शकत नाहीयेत आहे की नाही, किंवा तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही असं काहीतरी जे आहे त्याला मिस्टेरियस म्हणजे काय, रहस्यमय आहे. मिस्टेरियस म्हणजे काय, रहस्यमय आहे. ओके, चला नेक्स्ट बघा आता. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट. वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे बघा. वाक्य दिले, द सायन्स ऑर आर्ट ऑफ अ पॉलिटिकल गव्हर्नमेंट. बघा, सायन्स ऑर आर्ट ऑफ अ पॉलिटिकल गव्हर्नमेंट. ए म्हणतो पॉलिटिक्स, बी म्हणतो सोशियोलॉजी, सी म्हणतो इकॉनॉमिक्स, डी म्हणतो थिओलॉजी. ओके, पहिलं बघा, असं शास्त्र जे की पॉलिटिकल गव्हर्नमेंट म्हणजेच राजकारणाशी किंवा राजकीय सरकारशी संबंधित असणारं असं जे शास्त्र आहे, ठीक आहे नाही, राजसत्ताक पद्धती वगैरे एटसेट्रा आपण म्हणतो, राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात. ओके, मग याचं ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर ए, पॉलिटिक्स. ओके, बघा आता हे बाकीचे जे आहेत ना तुमच्याकडे वन वर्ड सबस्टिट्यूट, इतर परीक्षेला कामी येतील, महत्वाचे लिहून घ्या. ओके, बघा पॉलिटिक्स काय म्हणतो. द सायन्स ऑर आर्ट ऑफ अ पॉलिटिकल गव्हर्नमेंट. पॉलिटिकल गव्हर्नमेंट म्हणजे राजकारणाचा अभ्यास करणारे किंवा राजकीय सरकारचा अभ्यास करणारं जे शास्त्र असतं त्याला पॉलिटिक्स म्हणजे राजनीतीशास्त्र असं तुम्ही सुद्धा म्हणू शकता. ओके, सोशियोलॉजी, द स्टडी ऑफ ह्युमन सोसायटी अँड सोशल स्ट्रक्चर. बघा, स्टडी अभ्यास करणं, ह्युमन सोसायटी मानवी समाज, सोशल बिहेवियर मानवी किंवा सामाजिक वर्तणूक म्हणजे मानवी समाज व सामाजिक वर्तणूक यांचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला सोशियोलॉजी म्हणतात, म्हणजेच काय तर मानसशास्त्र असं म्हणतात. ओके, नंतर आहे इकॉनॉमिक्स, द स्टडी ऑफ द वे मनी, बिझनेस अँड इंडस्ट्री ऑर ऑर्गनाइज. म्हणजे असा अभ्यास करणारं शास्त्र जे की मनीचा, पैशाचा अभ्यास करते, जे की बिझनेसचा, व्यापाराचा अभ्यास करते, आणि जे की इंडस्ट्री, उद्योगाचा अभ्यास करून सर्वांना ऑर्गनाइज, एकत्रित्या करण्याचं काम करतं, त्याला इकॉनॉमिक्स असं म्हणतात, म्हणजे अर्थशास्त्र म्हणतात. ओके, नंतर आहे थिओलॉजी, द स्टडी ऑफ रिलिजन. रिलिजन म्हणजे काय, धर्म. तर धर्माचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला थिओलॉजी असं म्हणतात. ओके, नंतर बघा ईडीएमचा प्रश्न आहे, ट्रिक्स ऑफ द ट्रेड. ट्रिक्स ऑफ द ट्रेड PYQ प्रश्न आहे, महत्वाचे बघा. ट्रिक्स ऑफ द ट्रेड, पहिला ऑप्शन म्हणतो अ पर्टिक्युलर प्रोफेशन, एक विशेष प्रकारचा प्रोफेशन, व्यवसाय. अ ट्रिक टू डिसीव्ह, डिसीव्ह म्हणजे फसवणे, फसवण्याची युक्ती. सी म्हणतो स्पेशल स्किल्स ऑर नॉलेज, विशेष तुमच्याकडे स्किल आहे, कौशल्य आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, ज्ञान आहे. डी म्हणतो अन इझी टास्क, एकदम सोपं असं काम. मग ट्रिक्स ऑफ द ट्रेड यासाठी ॲक्युरेट आन्सर ऑप्शन नंबर सी म्हणजे स्पेशल स्किल ऑर नॉलेज. ओके, बघा ट्रिक्स ऑफ द ट्रेडचा मिनिंग, स्पेशल स्किल्स ऑर नॉलेज, एक विशेष प्रकारचं तुमच्याकडे कौशल्य, नॉलेज आहे, माहिती आहे, ज्ञान आहे, त्याला म्हणायचं ट्रिक्स ऑफ द ट्रेड म्हणजे व्यापार करण्याच्या कला. ओके, बघा मिस्टर चोप्रा नोज ऑल द ट्रिक्स ऑफ द ट्रेड अँड दॅट इज वाय ही इज अ सक्सेसफुल बिझनेसमॅन. बघा मिस्टर चोप्रा नोज, माहित आहे, मिस्टर चोप्राला माहित आहे, काय माहित आहे, ट्रेड, व्यापार करण्याच्या सर्व ट्रिक्स म्हणजे युक्ती आहे, त्यांच्याकडे कौशल्य आहे, माहिती आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो ट्रिक्स ऑफ द ट्रेड. ओके, अँड दॅट इज वाय, आणि याच कारणामुळे तो एक सक्सेसफुल बिझनेसमॅन, यशस्वी असा उद्योजक आहे. ओके, नेक्स्ट बघा करेक्टली स्पेल्ड. आता बघा बऱ्याच वेळेला म्हणतात इनकरेक्ट स्पेल्ड सांगा, कधी म्हणतात करेक्टली स्पेल्ड सांगा. व्यवस्थित प्रश्न वाचा. पहिला दिलाय इमायग्रेंट, दुसरा दिलाय चाओनिस्ट, सी दिलाय कंटेम्पररी आणि डी दिलाय कॉस्मोपॉलिटन. तुमच्याकडे फक्त इमायग्रंट तुमच्या ओळखीचा असेल असं मला वाटतं. बरं, इमायग्रंट अभ्यास तुमचा छान असेल तर सर्व शब्द तुमच्या ओळखीचे असतील. ओके, आता मित्रांनो याचा ॲक्युरेट करेक्ट स्पेलिंग आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, चाओनिस्ट. ओके, बघूया आपण बाकीच्या सर्वांचं. बघा चाओनिस्टचा अर्थ काय होतो, अ पर्सन डिस्प्लेइंग अग्रेसिव्ह ऑर एक्झॅजरेटेड पेट्रोइझम. मित्रांनो बघा पेट्रोइटिझमचा अर्थ होतो देशभक्ती, एक्झॅजरेटेड म्हणजे एखादी गोष्ट खूप फुगून सांगणं, आणि अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक, डिस्प्ले म्हणजे दाखवणं, म्हणजे असा व्यक्ती जो एकदम आक्रमकपणे दाखवतोय किंवा एखादी गोष्ट फुगून सांगते म्हणजे त्याला पेट्रोइटिझम म्हणजे देशभक्तीपर त्याच्या आत्मदामध्ये खूप आग आहे, ज्वलंत इच्छा आहे देशभक्तीसाठी, तर त्याला तुम्ही चाओनिस्ट असं म्हणू शकता. ओके, नंतर आलं इमायग्रंट. आता EIMMIGRANT तुम्ही मागे बघू शकता, IMIGRANT होते का इथं, होतं, आणि स्पेलिंग काय करी IMMIGRANT. इमायग्रंट म्हणजे काय, अ पर्सन हू कम्स टू लिव्ह परमनंटली इन अ फॉरेन कंट्री. बघा अ पर्सन हू कम्स म्हणजे असा व्यक्ती जो येतो टू लिव्ह परमनंटली इन अ फॉरेन कंट्री, परदेशामध्ये राहण्यासाठी किंवा वास्तव्यासाठी कायमस्वरूपी आलेला जो असतो त्याला इमायग्रंट म्हणजे निर्वासित असं म्हणू शकता किंवा स्थलांतरित झालेला. पुढे बघा कंटेम्पररी, अ पर्सन ऑर थिंग लिव्हिंग ऑर एक्झिस्टिंग ॲट द सेम टाइम ॲज अनादर. अ पर्सन ऑर थिंग असा व्यक्ती किंवा अशी गोष्ट, लिव्हिंग ऑर एक्झिस्टिंग, लिव्हिंग जिवंत आहे, एक्झिस्टिंग अस्तित्वात आहे, ॲट द सेम टाइम एकाच वेळेला ॲज अनादर.
म्हणजे असं काहीतरी व्यक्ती किंवा वस्तू एकाच काळामधली आहे त्याला तुम्ही कंटेम्पररी म्हणजे समकालीन. समकालीन म्हणजे सेम काळामध्ये असणारे. आता बघा आपल्याकडे 3 खान आहेत आपल्याकडे, एक सलमान खान, आमिर खान आणि दुसरा शाहरुख खान, तिसरा शाहरुख खान. तर हे सर्व एकाच काळामधले आहेत. म्हणजे एकाच काळामध्ये समजा साधारणतः त्यांचा जन्म झालेला असेल, एकाच काळामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी आलेले होते, सुरुवात केलेली होती, तर त्याला कंटेम्पररी समकालीन एकाच काळातले असं म्हणू शकता. तुमचा मित्र आहे त्याचा जन्मतारीख 1996 आहे, तुमचा जन्मतारीख 1996 आहे, पहिलीला तुम्ही सोबतच गेला, 10वीला तुम्ही सोबतच होता, ग्रॅज्युएशन सोबतच झालं, म्हणजे तुम्ही कोण आहात? कंटेम्पररी आहात. ओके. नेक्स्ट बघा कॉस्मोपॉलिटन म्हणजे इन्क्लुडिंग ऑर कंटेनिंग पीपल फ्रॉम मेनी डिफरंट कंट्रीज ऑर प्लांट ऑर ॲनिमल फाउंड ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे विश्व नागरिक. सरळ सरळ अर्थ होतो कॉस्मोपॉलिटनचा अर्थ विश्व नागरिक. म्हणजे बघा इन्क्लुडिंग समाविष्ट असणे, कंटेनिंग म्हणजे सुद्धा समाविष्ट असणे, म्हणजे असा समाज किंवा असे लोक कुठून यायलेत? फ्रॉम मेनी डिफरंट कंट्री, वेगवेगळ्या देशामधून ते यायलेत, किंवा एखादा प्लांट असेल किंवा एखादा ॲनिमल असेल जो सगळीकडे तुम्हाला आढळण्यात येतो. आता बघा भारत देश, भारत देशामध्ये सर्व धर्मियांचे लोक राहतात, हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन एटसेट्रा. ओके. मग सर्व लोक एकत्र राहतात, तर त्या देशाला तुम्ही कॉस्मोपॉलिटन असं म्हणू शकता. ओके. विश्व नागरिकत्व. चला नेक्स्ट बघा अँटोनिम. वर्ड दिला तुमच्याकडे अपग्रेड. SSC MTS ला विचारलाय. अपग्रेडसाठी ऑप्शन आहेत, ए म्हणतो ॲडव्हान्स, बी म्हणतो लीन, सी म्हणतो डिमोट आणि डी म्हणतो एलिवेट. आता बघा अपग्रेड हा शब्द तुम्ही ऐकला असेल. अपग्रेड म्हणजे प्रगती करणं, वाढ करणं, तुमच्या स्किलमध्ये कौशल्य निर्माण करणं, त्याला अपग्रेड करणं म्हणू शकता. मग अपग्रेड कौशल्य वाढवणं, तर असं काहीतरी आहे ते कौशल्य कमी करणं यासाठी येतं. मग त्यासाठी ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर सी, डिमोट करणं. प्रमोट करणं, बढती देणं, डिमोट करणं, त्या पदावरून त्याला खालच्या पदावर येणं असं त्याला म्हणू शकतो. बघा अपग्रेड काय म्हणतो? टू चेंज समथिंग सो दॅट इट इज ऑफ अ हायर स्टँडर्ड. बघा टू चेंज समथिंग, एखादी गोष्ट अशा पद्धतीने बदलणं, इट इज ऑफ अ हायर स्टँडर्ड म्हणजे उच्च दर्जाच्या पद्धतीने ती बदलणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं, त्याला अपग्रेड करणं म्हणतो. डिमोट म्हणजेच काय? तर त्याची पदावरून खालच्या पदावर जाणे, का नाही, म्हणजेच आपण म्हणूया त्याचं डिमोशन होणं. टू मूव्ह समबडी टू अ लॉवर पोझिशन ऑर लेवल. बघा मूव्ह समबडी टू अ लॉवर पोझिशन ऑर लेवल, खालच्या पातळीवर त्याची पदोन्नती होणं, त्याला डिमोट म्हणू शकता. ऑफन ॲज अ पनिशमेंट. कशी? तर एक पनिशमेंट, एक शिक्षा म्हणून त्या व्यक्तीला वरच्या पदावरून खालच्या पदावर नेणं, त्याला तुम्ही डिमोट करणं म्हणू शकता. ॲडव्हान्स बघा टू मूव्ह फॉरवर्ड ऑर मेक प्रोग्रेस. मूव्ह फॉरवर्ड समोर जाणं किंवा प्रोग्रेस करणं, प्रगती करणं. मग अपग्रेडला सिमिलर वर्ड काय येतो तुमच्याकडे? ॲडव्हान्स. ओके. नंतर बघा लीन म्हणजे थीन अँड इन गुड हेल्थ. थीन म्हणजेच काय? तर सडपातळ. ओके. गुड हेल्थ चांगलं आरोग्य. असा व्यक्ती जो सडपातळ आहे आणि त्याचं आरोग्य सुद्धा चांगलं आहे, कुपोषित नाही बरं का, सडपातळ आहे, त्याचं आरोग्य चांगलं आहे, तर त्याला लीन तुम्ही म्हणू शकता, म्हणजे हडकुळा वगैरे एटसेट्रा. एलिवेट बघा टू मूव्ह समबडी ऑर समथिंग टू अ हायर प्लेस, म्हणजे एखाद्या मोठ्या पदावर जाणं. एलिवेट त्याची एखाद्या पदाची उंची गाठणं, त्याला इलिव्हेट करणं म्हणू शकतो. मग परीक्षेमध्ये या अपग्रेडला जर सिनोनिम विचारले असते तर इलिव्हेट येऊ शकला असता, ॲडव्हान्स येऊ शकला असता, पण विरुद्धार्थी विचारलाय म्हणून अपग्रेडला विरुद्धार्थी झाला डिमोट. ओके. नेक्स्ट बघा सिनोनिम आपल्याकडे मलाईन. मलाईन नावाचा शब्द दिला. ए म्हणतो ॲप्रूव्ह, बी म्हणतो बेनिफिट, सी म्हणतो बेस्मर्च आणि डी म्हणतो कमेंट. आता मलाईनचा अर्थ होतो एखाद्याला दूषण लावणं, कळंक लावणं, एखाद्याची बदनामी करणं. मग यासाठी समानार्थी शब्द तुमच्याकडे आहे ऑप्शन नंबर सी, बेस्मर्च. आता पाहूया सगळ्यांचे अर्थ. बघा मलाईन काय म्हणतो? टू से ऑर राईट बॅड थिंग्स अबाउट समबडी समथिंग इज पब्लिकली. बघा मलाईन टू से ऑर राईट बॅड थिंग्स, म्हणणे किंवा चुकीच्या गोष्टी सांगणं, एखाद्याबद्दल बोलणं, पब्लिकली सार्वजनिकरित्या एखाद्या व्यक्तीची निंदा, नालस्ती करणं, त्याची बदनामी करणं, त्याला तुम्ही मलाईन करणं म्हणू शकता. कलंक लावणं, काळीमा फासणं. मग सिमिलर झालाय बिस्मिर्च. बघा डॅमेज समवन्स रेप्युटेशन, कुणाचं तरी रेप्युटेशन, त्याचा सामाजिक जो दर्जा आहे तो खालावणं, त्याला बिस्मिर्च असं म्हणू शकता. ॲप्रूव्ह बघा टू बी प्लीज्ड अबाउट समथिंग, एखाद्या गोष्टीबद्दल त्याला अनुमती देणं. ॲप्रूव्ह म्हणजे काय? तर अनुमती देणं, सन्मती देणं, त्याला ॲप्रूव्ह करणं असं म्हणतो. बेनिफिट फायदा, अँड ॲडव्हान्टेज ऑर युजफुल इफेक्ट दॅट समथिंग हॅज, एखाद्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज मिळणं, फायदा मिळणं. ओके. आता कमेंट. कमेंट बघा टू से ऑफिशियली दॅट समबडी ऑर समथिंग इज व्हेरी गुड. ऑफिशियली,
ऑफिशियली सांगणं की एखादा व्यक्ती किंवा वस्तू व्हेरी गुड आहे, चांगली आहे, म्हणजे त्याची स्तुती करणं, प्रशंसा करणं, त्याला कमेंड करणं म्हणतात. काय म्हणतात? प्रशंसा करायला कमेंड करणं असं म्हणतात. ओके, चला नेक्स्ट बघा. वन वर्ड सबस्टिट्यूट. अ बुक ऑर पेपर रिटन बाय हँड, म्हणजे असं पुस्तक किंवा असा पेपर त्याच्यावर तुम्ही हाताने काहीतरी लिहिलं, कविता लिहिली असेल, नाटक लिहिलं असेल, हाताने लिहिलं, त्याला काय म्हणतात? ए म्हणतो एडिशन म्हणतात, बी म्हणतो पिरियडिकल म्हणतात, सी म्हणतो मॅन्युस्क्रिप्ट म्हणतात आणि डी म्हणतो पेपरबॅक म्हणतात. तर ॲक्युरेट आन्सर आहे मित्रांनो त्याचा ऑप्शन नंबर सी, मॅन्युस्क्रिप्ट. ओके, बघा मॅन्युस्क्रिप्ट. अ बुक ऑर पेपर रिटन बाय हँड म्हणजे हातानं लिहिलेलं, त्याला मॅन्युस्क्रिप्ट असं आपण म्हणू शकतो. आता बघा मित्रांनो, एखादं पुस्तक आहे, मोठं पुस्तक तुम्हाला लिहायचं. पुस्तक लिहिताना सर्वप्रथम तुम्ही ते हातानं तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार आणि मग छापीलसाठी तुम्ही समोर पाठवणार. मग छापील होण्याच्या अगोदरचं तुमच्याकडे हातात जे पुस्तक असतं त्याला मॅन्युस्क्रिप्ट असं म्हणतात. ओके, नंतर एडिशन बघा, ऐकलं असेल पुस्तकाचं, हे 4th एडिशन आहे, 5th एडिशन आहे, 14th आहे, 15th एडिशन आहे, एटसेट्रा. द फॉर्म इन विच अ बुक इज पब्लिश म्हणजे असा प्रकार ज्याच्यामध्ये पुस्तक पब्लिश केलं जातं, प्रकाशित केलं जातं, त्याला एडिशन असं म्हणू शकता. नंतर आहे बघा पिरियडिकल. अ मॅगझिन दॅट इज प्रोड्यूस रेग्युलरली. बघा असं मॅगझिन जे नियमितपणे प्रकाशित होते, रेग्युलरपणे येते, त्याला तुम्ही पिरियडिकल, नियतकालिक असं म्हणू शकता. महिन्याच्या महिन्याला येते, त्याला पिरियडिकल असं म्हणू शकता. ओके, नंतर आहे पेपरबॅक. अ बुक दॅट हॅज अ पेपर कव्हर, असं पुस्तक त्याला पेपर कव्हर आहे, त्याला पेपरबॅक असं म्हणू शकता. ओके, नंतर बघा इडियम. ओके, इन अ नटशेल. नटशेलसाठी एक्स्ट्रीमली पेल, पेल म्हणजे निस्तेज, चेहऱ्यावरचं तेज ओढून घेणं, एक्स्ट्रीमली हाय लेवलला. बी म्हणतो फेरी ब्रीफली, अगदी थोडक्यामध्ये. सी म्हणतो अंडर प्रोटेक्शन, संरक्षणाखाली. डी म्हणतो विदाउट डिले, कोणताही डिले, कोणताही विलंब न होता. ओके, मग इन अ नटशेल साठी ऑप्शन नंबर बी आहे फेरी ब्रीफली. आता कसं लक्षात ठेवायचं बघा. आता इन अ नटशेलचा अर्थ होतो फेरी ब्रीफली, अगदी थोडक्यात. एक्झाम्पलला जोडा, जास्त लक्षात राहते. द कमांडर टोल्ड द प्लॅन इन अ नटशेल टू हिज सोल्जर. कमांडरने प्लॅन सांगितला इन अ नटशेल. इन अ नटशेल म्हणजे फेरी ब्रीफली, अगदी थोडक्यामध्ये. ब्रीफली म्हणजे अगदी थोडक्यामध्ये कमांडरनी त्याच्या सैनिकांना प्लॅन सांगितला, त्याला इन अ नटशेल असं म्हणू शकता. ओके, नंतर बघा करेक्टली स्पेल्ड. बेझारे, इन्फॅच्युएशन, फॉर्च्युनेट, परफेक्शन. करेक्टली स्पेलिंग सांगा म्हणते. ओके, मग करेक्टली आपल्याकडे ऑप्शन नंबर डी, परफेक्शन. ओके, बघू शकता PRAPCTION, परफेक्शन ॲक्युरेट आहे, बाकी सगळे चुकले. बघा आता हे बिजारे दिलं तर तुम्हाला ॲक्युरेट स्पेलिंग ही आहे BIZARRE. बिजारेचा अर्थ होतो फेरी स्ट्रेंज ऑर अनयुज्युअल. फेरी स्ट्रेंज म्हणजे विचित्र, अनयुज्युअल नेहमी नसणार, मग एकदम विचित्र असणार, त्याला बिजारे असं म्हणू शकता. इन्फॅच्युएशन बघा, अन इंट्रेन्स बट शॉर्ट लिव्ड पॅशन, ॲडमायरेशन फॉर समवन ऑर समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्याकडे शॉर्ट लिव्ड पॅशन, तीव्र बघा, अन इंटेन्स, तीव्र परंतु एक थोड्या वेळासाठी असणारी तुमच्याकडे असणारी त्याची आवड, पॅशन, त्याला इन्फॅच्युएशन असं म्हणू शकता. दुसरं ॲडमायरेशन, एखाद्या गोष्टी तुमच्याकडे हाव असणं, त्याची स्तुती करण्यासारखं असणं, त्याला इन्फॅच्युएशन असं म्हणू शकता. म्हणजे लोभीपणा, तात्पुरत्या स्वरूपाचा लोभीपणा. नंतर हे दिलं तर तुम्हाला फॉर्च्युनेट. खरी स्पेलिंग आहे FORTUNATE. फॉर्च्युनेटचा अर्थ होतो लकी, नशीबवान. ओके, परफेक्शनचं तुमचं ॲक्युरेट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट बघा सिनोनिम. तुमच्याकडे आहे ऑक्लूड. ओके, ऑक्लूड. सिनोनिम, सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा, समानार्थी बघा. ए म्हणतो फॅसिलेट, बी म्हणतो प्रमोट, सी म्हणतो अबस्टेन, डी म्हणतो ऑब्स्ट्रॅक्ट. ओके, मग ऑक्लूडचा अर्थ होतो अडथळा निर्माण करणे. मग अडथळा निर्माण करण्यासाठी समानार्थी शब्द आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर डी, ऑब्स्ट्रक्ट. ओके, बघा ऑक्लूडचा अर्थ टू ब्लॉक समथिंग, एखाद्या गोष्टीवर थांबवणं, ब्लॉक करणं, त्याला प्रतिबंधित करणं. मग ऑब्स्ट्रक्ट म्हणजे सेम, टू स्टॉप समथिंग फ्रॉम हॅपनिंग, एखादी गोष्ट घडण्यापासून तिला थांबवणं, त्याला ऑब्स्ट्रक्ट म्हणू शकता. फॅसिलेट, फॅसिलिटी हा शब्द ऐकला असेल, तसाच हा टू मेक समथिंग पॉसिबल ऑर इझियर, एखाद्याला एखादी गोष्ट पॉसिबल, शक्य करणं, इझियर करणं, सोपं करणं, त्याला फॅसिलेट म्हणजे सोयी सुविधा पुरवणं असं म्हणू शकता. प्रमोट, आताच बघितला डिमोट आणि प्रमोट. प्रमोट म्हणजे काय, टू इनकरेज ऑर सपोर्ट समथिंग, एखाद्याला इनकरेज करणं, धैर्य देणं, सपोर्ट करणं, पाठिंबा दिलं, त्याला प्रमोट असं म्हणू शकता. अबस्टेन बघा, टू स्टॉप युअर सेल्फ फ्रॉम डुईंग समथिंग दॅट यू एन्जॉय. बघा, टू स्टॉप युअर सेल्फ, स्वतःला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवणं, त्याला तुम्ही अबस्टेन असं म्हणू शकता. स्वतःला किंवा इतरांना. एक वाक्य बघा,
यू शुड अबस्टेन फ्रॉम स्ट्रॉंग ड्रिंक्स, म्हणजे दारू पिण्यापासून तो स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. यू शुड अबस्टेन फ्रॉम स्मोकिंग सिगारेट, सिगारेट स्मोक करण्यापासून तो स्वतःला अबस्टेन केलं पाहिजे, दूर ठेवलं पाहिजे. ओके, चला पुढे बघा. अँटोनी बऱ्याच वेळा विचारला असा पॅटर्न. द मोर एनलाइटन्ड एम्प्लॉयर्स ऑफर बेटर टर्म्स. ओके, एमसीएसएससी ला विचारला. द मोर एनलाइटमेंट, आता एनलाइटमेंट हा शब्द आहे, याला तुम्हाला अँटोनिम सांगायचा. ए म्हणतो सिव्हिलाइज, बी म्हणतो एज्युकेटेड, सी म्हणतो कन्फाउंडेड, डी म्हणतो रिझनेबल. मग एनलाइटमेंटचा अर्थ होतो एखाद्याला प्रज्वलित करणं, त्याला जागृत करणं. बघा, मोर एनलाइटन्ड एम्प्लॉयर, एम्प्लॉयर म्हणजे जो कंपनीचा मालक आहे ना, नोकरी देणारा, त्याला एम्प्लॉयर असं म्हणू शकतो. जेवढा तो एम्प्लॉयर नोकरी देणारा एनलाइटन आहे, प्रज्वलित आहे, जागृत आहे, तर तो काय करतो, बेटर टर्म्स म्हणजे कस्टमरला चांगल्या चांगल्या टर्म काय करतो, देऊ करतो, ऑफर करतो. तर त्याला आपण एनलाइटनमेंट असं म्हणू शकतो. एनलाइटमेंट म्हणजे काय, प्रज्वलित करणं. मग एनलाइटमेंट प्रज्वलित करणं, याला विरुद्धार्थी शब्द येतो एखाद्याला फसवणं, त्याला सी कॉन्फाउंडेड. बघा आता एनलाइटमेंट, हॅव्हिंग सेन्सिबल मॉडर्न ॲटिट्यूड अँड वेज ऑफ डिलिंग विथ थिंग्स. बघा, सेन्सिबल समंजसपणाचा, मॉडर्न ॲटिट्यूड म्हणजे आधुनिक प्रकारचा त्याचा दृष्टिकोन, एखाद्याला पटवून सांगण्याचा, जागृत करण्याचा त्याचा दृष्टिकोन, किंवा एखाद्याशी डील करण्याचा दृष्टिकोन, त्याच्याशी हँडल करणं, त्याला एनलाइटन असं म्हणू शकता. मग त्याला विरुद्धार्थी शब्द झाला कन्फाउंडेड. कन्फाउंडेडचा अर्थ बघा, टू कन्फ्यूज समवन बाय बिंग डिफिकल्ट टू एक्सप्लेन ऑर डील. बघा, एखाद्याला कन्फ्यूज करणं, गोंधळणं, डिफिकल्ट टू एक्सप्लेन, त्याला एखादी गोष्ट अवघड आहे, ती गोष्ट अवघड करण्यासाठी त्याला समजून सांगत असताना त्याला कन्फ्यूज करणं, त्याला कन्फाउंड करणं असं म्हणू शकता. हा ईडी त्याचा व्हिटू आहे. सिव्हिलाइज म्हणजे काय, हॅव्हिंग अ हाय स्टेट ऑफ कल्चर अँड डेव्हलपमेंट बोथ सोशल अँड टेक्नॉलॉजी. बघा, हाय स्टेट ऑफ कल्चर म्हणजे एकदम हाय स्टेटचं कल्चर, संस्कृती, डेव्हलपमेंट विकास आहे, सोशल आणि टेक्नॉलॉजी, सामाजिक आणि तंत्रज्ञानिक दृष्ट्या ज्या समाजामध्ये डेव्हलपमेंट झाले, विकास झाले, तो समाज सिव्हिलाइज्ड आहे, म्हणजे सुसंस्कृत असा समाज आहे, त्याला सिव्हिलाइज असं म्हणू शकता. एज्युकेटेड म्हणजे काय, हॅव्हिंग स्टडीड अँड लर्न अ लॉट ऑफ थिंग्स टू अ हायर स्टँडर्ड, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा खूप अभ्यास झालेला आहे किंवा खूप काही शिकलेला आहे, त्याला एज्युकेटेड म्हणू शकता. रिझनेबल बघा, ॲक्सेप्टेड अँड अप्रोप्रिएट इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन, एका विशिष्ट स्थितीमध्ये ती गोष्ट स्वीकारण्यासारखं असणं, त्याला रिझनेबल असं म्हणू शकतो. ओके, रिझनेबल म्हणजे काय, एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या गोष्टीला स्वीकारण्यासारखं, त्याला रिझनेबल असं म्हणू शकतो. रिझनेबल रिझन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ओके, नंतर बघा वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न, वन हू डाईज फॉर अ नोबल कॉज. आता मित्रांनो बघा, नोबल कॉज म्हणजे चांगलं काम, म्हणजे नाही, चांगल्या कामासाठी एखादा व्यक्ती मरण पावतो, त्याला काय म्हणतात. ए म्हणतो मार्टायर, बी म्हणतो हेरेटिक, सी म्हणतो बुचर आणि डी म्हणतो नार्सिसिस्ट. तर ॲक्युरेट आन्सर ए, मार्टायर शब्द ऐकला असेल, हुतात्मे. बघा, वन हू डाईज फॉर अ नोबल कॉज, समाजाच्या हितासाठी जो एखादा व्यक्ती स्वतःच्या प्राणाची आहुती देतो, त्याला मार्टायर असं म्हणतात. हेरेटिक बघा, अ पर्सन हू डिफर्स इन ओपिनियन फ्रॉम इस्टॅब्लिश रिलिजियस डोगमा. बघा, अ पर्सन असा व्यक्ती हू डिफर्स इन ओपिनियन, स्वतःच्या मतामध्ये डिफर असणं, मतभेद असणं, फ्रॉम इस्टॅब्लिश रिलिजियस डॉगमा, म्हणजे रिलिजियस म्हणजे धार्मिक, डॉगमा म्हणजे जुन्या रूढी परंपरा यांच्याविषयी त्याच्या मनामध्ये एक भांडखोर प्रवृत्तीपणा असणं, त्याला हिरेटिक प्रवृत्तीचा असं तुम्ही म्हणू शकता. ओके, बुचर, अ पर्सन हू सेल्स मीट, असा व्यक्ती हो जो की काय करतोय, मीटला म्हणजे मांसला, म्हणजे मटन, मच्छी वगैरे एटसेट्रा असतील, तर त्याला सेल करतोय, विकतोय किंवा कापतोय, त्याला बुचर असं म्हणू शकता. म्हणजे खाटीक जो असतो ना, त्याला बुचर असं म्हणू शकता. नार्सिसिस्ट बघा, अ पर्सन हू हॅज अन एक्सेसिव्ह इंटरेस्ट इन ऑर ॲडमायरेशन ऑफ देमसेल्फ, असा व्यक्ती हू हॅज अन एक्सेसिव्ह इंटरेस्ट, जास्त प्रमाणामध्ये इंटरेस्ट आहे, ऑर ॲडमायरेशन स्वतःबद्दल, ऑफ देमसेल्स म्हणजे स्वतःबद्दल त्याच्या मनामध्ये कौतुकपणा आहे किंवा स्वतःबद्दल खूप आवड आहे, आत्मसंतुष्टी आहे, त्याला नार्सिसिस्ट असं म्हणू शकता, आत्मप्रौढीवाला. नंतर बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट द मिसस्पेल्ड वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स. मिसस्पेल्ड चुकीची स्पेलिंगवाला तुम्हाला ऑप्शन शोधायचं. बघा, आय कांट पिक्चर हिम फायटिंग ऑर पिकिंग ऑन एनीवन. काय म्हणतं बघा, सिलेक्ट द ऑप्शन असा पर्याय निवडा दॅट करेक्ट जो की करेक्ट करेल, आहे का नाही, द मिसस्पेल्ड वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स. हा सेंटेन्स दिलाय, याच्यामध्ये चुकीच्या स्पेलिंग दिल्यात, मग चुकीच्या स्पेलिंग दिलेल्या आहेत, तर ऑप्शन पैकी असे ऑप्शन शोधायचा ज्याच्यामध्ये त्या चुकीच्या स्पेलिंगला करेक्ट करणारं वाक्य आहे. ओके, चला बघूया कुठलं येतं पूर्ण व्यवस्थित वाचा. चला, दुसरं रॉंग झालंय. ओके, तिसरं रॉंग झालंय.
चौथं रॉंग झालं. उरला एकच, आय कांट पिक्चर. सगळ्या याच्यामध्ये पिक्चरची स्पेलिंग बघा, PICTURE ही ॲक्युरेट स्पेलिंग आहे. खालच्या तिन्ही याच्यामध्ये चुकीची स्पेलिंग झाले म्हणून ऑप्शन नंबर ए आपला बरोबर आहे. ओके, चला मित्रांनो, ही व्होकॅब्युलरी होती. महत्त्वाची सूचना, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. हा कोर्स 30 दिवसाचा आहे. या 30 दिवसाच्या कोर्समध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल लाईव्ह प्रॅक्टिस होणार आहे तुमची क्लासमध्ये माझ्यासोबत इंटरॅक्शन करून. ओके, नंतर व्होकॅब्युलरी बिल्डिंग होणार आहे. दररोज आपण डिफरंट व्होकॅब्युलरी घेणार आहोत जे की तुम्हाला डेली यूजमध्ये बोलताना वापरता येणार आहे. नंतर बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर. बऱ्याच जणांचं ग्रामरमध्ये बोलताना अडचणी होतात म्हणून त्यांचं ग्रामर सुद्धा यामध्ये आहे. बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल्स किंवा प्रॅक्टिस एक्सरसाइज. प्रत्येक डेली टॉपिकवर तुम्हाला प्रॅक्टिस एक्सरसाइज सुद्धा मिळणार आहे. ग्रुप डिस्कशन होणार आहे, डिबेट कॉम्पिटिशन होणार आहे, एटसेट्रा. त्यामार्फत तुमची इंग्लिश ग्रोथ व्हायला मदत होणार आहे. ओके, आणि मित्रांनो महत्त्वाचं, कोर्सची फीस 2499 होती, परंतु आता ऑफर प्राइस आहे 599. ओके, तर लाईव्ह सेशनमध्ये मला डायरेक्ट इंटरॅक्शन करता येईल तुमच्याशी. ओके, तुम्हाला मला प्रश्न पण विचारण्यात येतील, मी तुम्हाला आन्सर सुद्धा सांगेल. ओके, तर मित्रांनो बघा, अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. आणि लाईव्ह रेकॉर्डेड कोर्स घ्यायचा असेल तर डिजिटल JK अकॅडमी या ॲपवरती आपला लाईव्ह कोर्स आहे. ओके, तर मित्रांनो इथेच थांबूया. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. ओके, आणि स्पर्धा मित्र या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, चला इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.